गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 12वी कथा. तेजस्वी रथडंबरी ध्वज जिचे येते क्षितिजा उषा, आकाशी रथ अश्व उंच सरती, व्यापे नभाही उषा. प्रार्थी भक्त तुला तुझे विनितगे होऊन भावे उषा, आम्हा देई धना विपुल इतके आनंद मानू उषा. विठ्ठलपंतांनी वरील अर्थाची ऋग्वेदातील उषा स्तवनाची ऋचा म्हटली तेव्हा निवृत्तीही त्यांच्या कडेवर होता. हल्ली विठ्ठलपंत रुक्मिणी उठल्याबरोबर निवृत्तीलाही जाग येऊ लागली. त्यामुळे तो सकाळपासून विठ्ठलपंतांच्या कडेवर बसून त्यांच्या सर्व उपासनांमध्ये सक्रिय भाग घेत असे. विठ्ठलपंतांनी हात जोडून म्हटले, जय बाप्पा, आणि निवृत्तीनेही दै बाप्पा असे म्हणून बोबडे बोल काढून हात जोडले व मस्तक खाली केले. विठ्ठलपंतांची पूजा सुरू झाली व त्यांनी श्रीकृष्णाला अभिषेक सुरू केला. पूर्वी रुक्मिणीच्या सांगण्यावरून त्यांनी रुद्र म्हणावयास सुरुवात केली होती, पण निवृत्तीच्या जन्मानंतर केव्हा तरी रुद्र बंद पडून पुन्हा पुरुष सुक्ताला सुरुवात झाली होती. अर्थात हा बदल कोणाच्याही लक्षात आला नाही. आता घरात दोघांचे तिघे झाले होते, विठ्ठलपंत, रुक्मिणी व लहानगा निवृत्ती. विठ्ठलपंत भिक्षेला जात त्यावेळी रुक्मिणी निवृत्तीला खेळवत असे. गौरीही तिच्या मदतीला असे. गौरी आली की गौरी निवृत्तीला सांभाळी व रुक्मिणी घरकामात लक्ष घाली. विठ्ठलपंत आले की निवृत्ती विठ्ठलपंतांजवळच असे. विठ्ठलपंत निवृत्तीला घेऊन मोठ्याने पाठ केलेली सुक्ते, स्तोत्रे, श्लोक म्हणत असत. रुक्मिणी जरी कामात असली तरी तिचे कान विठ्ठलपंतांच्या म्हणण्याकडे असत. त्यामुळे तिचेही बरेच पाठांतर झालेले होते आणि मग फावल्या वेळात ती त्यांचे अर्थही समजून घेई. अशा प्रकारे रुक्मिणीच्या ज्ञानात सतत भर पडत होती. रुक्मिणी, तुला या खेपेला कसल्या इच्छा होत आहेत? विठ्ठलपंतांच्या प्रश्नाने रुक्मिणी लाजली. लाजतच ती म्हणाली, मला श्रीकृष्णाच्या एका दिव्य स्वरूपाचे वर्णन ऐकण्याची इच्छा होते आहे, जे वर्णन ऐकून माझ्या दृष्टीसमोर सदैव एक तेजस्वी मूर्ती उभी राहील. मला खात्री आहे की तशी वर्णनशैली तुमच्याजवळ आहे. विठ्ठलपंत रुक्मिणीच्या समोर अनेक स्वरूपाची नावे व भगवंतांची अनेक प्रकारची रूपे उभी करतात व तिला विचारतात, यातील कोणत्या स्वरूपाचे वर्णन ऐकण्याची इच्छा आहे? ते म्हणतात, रुक्मिणी, तुला कोणत्या स्वरूपाचे वर्णन ऐकण्याची इच्छा आहे? गोकुळातील बाळलीला करणारा बाळकृष्ण, का गोकुळातील गोपाळांबरोबर खेळ खेळणारा किशोर श्रीकृष्ण, का यांचे बरोबर क्रीडाचेष्टा करणारा नटवर श्रीकृष्ण, का कंसादी राक्षसांचा वध करणारा पराक्रमी श्रीकृष्ण, का 16 सहस्त्र नारी बरोबर विवाह करून संसार करणारा नव्हे तसं भासवणारा संसारी कृष्ण, का पांडवांना मदत करणारा मित्र श्रीकृष्ण, शिशुपाल आदी दुष्टांचा वध करणारा क्रुद्ध कृष्ण, का कुरुक्षेत्रातील युद्धामध्ये अर्जुनाला श्री गीता सांगणारा तत्वज्ञ श्रीकृष्ण, का अर्जुनासाठी विश्वरूप झालेला भगवान श्रीकृष्ण, का स्वकुलाचा नाश करणारा अलिप्त उदासीन श्रीकृष्ण, का उद्धवाला मुक्तेचे दान देणारा भक्तवत्सल श्रीकृष्ण, का? रुक्मिणी म्हणाली, थांबा, मला त्या उद्धवाला ज्ञान देणाऱ्या, भक्तीचे पाठ देणाऱ्या भक्तवत्सल श्रीकृष्णाचे स्वरूप ऐकण्याची इच्छा आहे, तेच वर्णन करा. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, भागवताच्या 11 स्कंदामध्ये याचे वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण व उद्धव या देव भक्ताचा संवाद विठ्ठलपंतांना आठवू लागला. तसतसे त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहू लागले. त्यांच्या डोळ्यातून भक्तिप्रेमाचा पूर वाहू लागला. अंतःकरण भरून आले आणि त्यांचा कंठ रुद्ध झाला. काही क्षण ते तसेच बसले. रुक्मिणीला विठ्ठलपंतांची ही अवस्था पाहून तिच्याही अंगावर रोमांच उभे राहिले. पूर्वी तिनेही गुरुजींकडून 11 स्कंद ऐकला होता, पण बालबुद्धीमुळे ते तितकेसे समजले नव्हते व आता तसे ते स्मरणातही राहिलेले नव्हते. उद्धव भक्तीची पुसटशी कल्पना तिला होती. आता तिला ते सविस्तर ऐकावे अशी इच्छा निर्माण झाली होती, म्हणून तिने विठ्ठलपंतांना तसे सुचवले होते. विठ्ठलपंतांची भाषाशैलीही उत्तम होती. अगदी समरस होऊन ते वर्णन करीत, म्हणून ऐकणाऱ्याला तो प्रसंग अगदी समोरच पाहत आहोत असे वाटू लागे. काही क्षण विठ्ठलपंत स्तब्ध बसले. त्यांच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण उद्धव उभे राहिले. विठ्ठलपंत बोलू लागले, रुक्मिणी, श्रीकृष्णाच्या जीवनातील हा अगदी उत्तम कालखंड तू निवडलास. जीवनाच्या पूर्ण अनुभूतीमुळे येणारी परिपक्वता ही आयुष्याच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या टप्प्यात असते, जेथे जुन्याचा शेवट झालेला असतो व नाविन्याची शक्यता नसते, असा तो काल असतो. भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश हा या अखेरच्या टप्प्यातील आहे. भगवंतांच्या अवतार कार्याचा अखेरचा भाग आहे. भगवंतांच्या जीवनातील नाट्याचा हा अखेरचा प्रवेश आहे. ज्याप्रमाणे परिपक्व झालेले फळ
देठापासून सुटू लागते तसे भगवंतांचे अवतार कार्य झाले असून ते आता निजधामाला निघण्याच्या तयारीत होते. धर्माला ग्लानी आणणाऱ्या व अधर्माला प्रोत्साहन देणाऱ्या आसुरी लोकांचा संहार करून झाला होता. वक्रदंत, शिशुपाल, कंस, जरासंध, नरकासूर वगैरे अनेक राक्षसी वृत्तींना यमसदनाला पाठवले होते. कौरवांच्या 11 व पांडवांच्या 7 अक्षौहिणी सैन्याचा संहार करवून पृथ्वीचा भार कमी केला होता. आसुरी वृत्तीचा पूर्ण नायनाट झाला असला तरीही चांगल्या पण बेलगाम होऊ पाहणाऱ्या सत्तासुद्धा पुढे उन्मत्त होण्याची शक्यता असते. हा न्याय लक्षात घेऊन व शिवाय भगवंतांच्या सामर्थ्यशाली संरक्षणामुळे बेपर्वा झालेले यादव वंशीय पुढे निश्चितच अधर्माला जातील याचा विचार करून भगवंतांनी स्वकुळाचाही नाश करावयाचा विचार केला. त्याची सुरुवात म्हणून की काय यादव वंशी तरुणाने श्रेष्ठ व तपस्वी मुनीची चेष्टा केली व ब्रह्मशाप उडवून घेतला. भगवंतांनी कुलसंहाराची योजना अशा पद्धतीने केली होती. ब्राह्मण शापाने भ्रष्ट बुद्धी झालेले यादव प्रभास क्षेत्री गेल्यावर उन्मादक वारुणी मद्याचे पान करू लागले व आपापसात भांडण करू लागले. समुद्रात उगवलेल्या लव्हाळ्याने एकमेकास मारू लागले. तेथे प्रचंड रक्तपात झाला. जीविताची हानी झाली. भगवंतांच्या जिव्हाळ्यातील सर्व नातलगांचा तेथे संहार झाला. पण भगवंत शांत होते. भगवंत त्यापासून दूर होते. तसेच त्यांनी या संहारापासून आणखी एकाला दूर काढले होते आणि तो म्हणजे उद्धव. उद्धव भगवंतांचा भक्त होता. चंद्राला पाहता समुद्राला जशी भरती येते, बालकाला पाहून जसे मातेचे हृदय उचंबळून येते, तसे भक्तांना पाहून भगवंतांच्या भावना उफळून येत. उद्धव भगवंतांचा एकनिष्ठ भक्त होता. भक्ती मार्गातील शेवटच्या जीवनमुक्त दशेच्या शेवटच्या टप्प्यात त्याचा प्रवेश होत होता. भगवंतांनी उद्धवाला त्या संहारापासून दूर नेले व उपदेश करून बद्रिकाश्रमाला पाठवले. तो हा प्रसंग. रुक्मिणी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला व त्याला वर्णाश्रमाला उचित अशा कर्माचा उपदेश करून जीवनमुक्त अवस्थेची पहिली पायरी बांधून दिली आणि उद्धवाला उपदेश करून भगवंतांनी जीवनमुक्तीच्या मंदिरावर कळसच चढवला. रुक्मिणी भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत असे म्हणतात ते खरे आहे, पण प्रत्येकाचा त्याचा अर्थ काढण्याची पद्धत कदाचित वेगवेगळी असेल, पण मला वाटते ते तसे आहे. जीवनमुक्त दशा प्राप्त करून घेऊन जीवाला ब्रह्मस्वरूप होणे हे त्याचे साध्य आहे. कर्मयोगाच्या आचरणापासून ही साधना सुरू होते. जीवनातील सर्व उपभोग घेऊनही त्यापासून पूर्ण अलिप्त अनासक्त असणे, प्राप्त परिस्थितीचा सहज स्वीकार करून धर्मनिष्ठा जागृत ठेवणे व त्यासाठी वाटेल ती किंमत द्यावी लागली तरी देणे आणि अखेरीस स्वस्वरूपामध्ये लय पावणे हा उपदेश भगवंतांनी केला व तसे ते जगले. ब्रह्मशापाने कुलाचा संहार ठरला गेला त्याला भगवंतांनी स्वतःलाही अपवाद ठेवले नाही. लोहाच्या मुसळाचा जो भाग शिल्लक राहिला होता व जो माशाने गिळला होता त्याच्यापासून बनलेल्या बाणाच्या टोकाचा उपयोग करून व्याधाने भगवंतांच्या हरिणमुखी कोमल तळपायाचा वेध घेतला. रुक्मिणी भगवंतांना याची कल्पना नव्हती असे कसे म्हणता येईल? नव्हे, ही सुद्धा भगवंतांचीच योजना होती. ते कसे तुला माहीत आहे? एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी श्रीकृष्णाला रव्याची खीर करून सर्व शरीराला लावून येण्यास सांगितले. भगवंतांनी त्याप्रमाणे केले व दुर्वासांच्या समोर येऊन उभे राहिले. दुर्वासांनी वर दिला, कृष्णा, तू ज्या ज्या शरीराच्या भागाला ही खीर लावलीस तो भाग कठीण झाला, म्हणजेच तू वज्रदेही झालास, पण तू तळपायाला खीर लावली नाहीस म्हणून तो भाग मात्र कोमलच राहिला. तेव्हा तुझ्या तळपायाला शस्त्राघाताने तुला मृत्यू येईल. आणि याचा स्वीकार करून भगवंतांनी स्वतःच्या अवतार कार्याच्या समाप्तीचा मार्ग योजून ठेवला. असो, विठ्ठलपंतांनी दुपारच्या वेळी रुक्मिणीला भागवतातील 11 स्कंदाचे विवरण करून सांगण्यास सुरुवात केली. रोज काही श्लोकांवर विवेचन होई आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण चरित्रातील ही ज्ञानरूप भगवंतांची मूर्ती रुक्मिणीच्या डोळ्यासमोर साकार होऊ लागली. ज्ञानरूप भगवंतांना भक्तीचा साज चढवल्यामुळे ते अतिशय सुरेख मनोहर दिसत होते. दत्तगुरूंनी 24 गुरु करून हे सिद्ध केले की विचारी मनुष्याला आत्मविकास साधू इच्छिणाऱ्या साधकाला सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही गुरु आहे. कारण गुरुत्व हे बाहेरील वस्तूत नसते, तर अंतरीचे आत्मरूप हेच गुरु असते. कोणत्या प्रसंगातून काय शिकावे, कोणापासून कोणता गुण घ्यावा हे कोण सांगते, तर आत्मतत्वच सांगते. विठ्ठलपंत या गोष्टीचे वर्णन करून पुढे म्हणतात, रुक्मिणी, दत्तगुरूंनी 24 गुरु केले, पण ते म्हणतात की प्रत्येक वस्तूकडून सुद्धा पुष्कळ शिकण्यासारखे आहे आणि असा त्यांनी दृष्टिकोन ठेवला. त्यामुळे ज्ञानार्जन करून ते देवांचेही गुरु झाले. ज्या ज्या वस्तू त्यांनी पाहिल्या
त्या काय इतरही जनांना दिसल्या नाहीत? संसारी कपोत कपोती यांची पिले पारध्याच्या जाळ्यात सापडतात तेव्हा पिलांच्या मोहाने ती कपोती त्या पिलांजवळ जाऊन जाळ्यात सापडते व पत्नीच्या विरहाने तो कपोतीजवळ जाऊन जाळ्यात सापडतो व सर्वच कुटुंबाचा नाश होतो. हे पाहून शिकार मिळाल्याचा आनंद पारध्याला झाला व दत्तगुरूंनी मोहामुळे जीविताचा आयुष्याचा नाश होतो हे लक्षात घेतले. रुक्मिणी पुढचा प्रसंग पहा. पिंगला वेश्या रूपवान होती. तिच्या अभिलाषेने हैराण झालेले त्यावेळचे पुरुष तिच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या पत्नी व मुलांच्या सुखसोयीचा पैसा धनदौलत पिंगलेच्या पायी ओतत असतील. स्वतःच्या जीवाची बाजी लावण्यास सिद्ध झाले असतील. पण नित्य नूतन पुरुषाची वाट पाहण्याची व देहविक्रय करून घृणास्पद पद्धतीने जीवन चालवण्याची पिंगला वेश्येला लाज वाटू लागली व ती विरक्त झाली. अजगराचे जीवन पाहून कित्येकांनी त्यापासून ऐदीपणाचा धडा घेतला असेल तर दत्तगुरूंनी अजगरापासून अपरिग्रह, निसंकल्प प्रयत्न व अनासक्त जीवनाचा अर्थ काढला. स्वतःच्या चरितार्थासाठी काहीही प्रयत्न न करता सर्व वेळ ईशचिंतनात घालवणे हा उपदेश त्यातून घेतला. विठ्ठलपंत एक प्रसंग वर्णन करून सांगत होते. एक उपवर मुलगी असते. तिला पाहण्यास परगावाहून पाहुणे येतात. घरात कोणीही नसते. मुलीने पाहुण्यांना बाहेरच्या ओसरीवर बसवून आत तांदूळ काढण्यास घेतले. पण तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज होऊ लागला. आवाज होऊ नये म्हणून मुलीने बांगड्या काढून ठेवावयास सुरुवात केली. शेवटी मुलीने हातात एक एक बांगडी ठेवली व त्यामुळे आवाज थांबला. दत्तगुरूंनी या प्रसंगापासून साधकाने एकटे राहावे म्हणजे वितंडवाद होत नाही हा उपदेश घेतला. अशा प्रकारे दत्तगुरूंनी 24 गुरु केले. विठ्ठलपंत पुढे म्हणाले, रुक्मिणी, भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केला तो त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातील होता आणि हाच टप्पा खरा पूर्णपणे विरक्त जीवनाचा असतो. उद्धवाने उर्वरित आयुष्य कसे घालवावे याविषयी सांगताना भगवंत सांगत आहेत की, उद्धवा, जीवनमुक्त मनुष्य कसा असतो हे तुला ऐकावयाचे असेल तर सांगतो. आणि विठ्ठलपंतांनी सगुण भक्तीचे महात्म्य वर्णन करून सांगितले. रुक्मिणी, भक्ती हा तर उद्धवाचा व भगवंतांचा आवडता विषय होता. अत्यंतिक जिव्हाळ्याची माणसे एकमेकांना भेटली म्हणजे त्यांना किती बोलू व काय बोलू असे होऊन जाते. तीच अवस्था भगवंतांची झाली होती. सांगावयाचे खूप होते. भावना दाटून आल्या होत्या. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. अंतरंगात उफाळलेल्या भावनांचा सागर आकाशाला भिडू पाहत होता. बुद्धीचे, तर्कांचे, विचारांचे, विवेकाचे बांध ढासळू लागले होते. आणि रुक्मिणी, भगवंतांनी उद्धवाला गळामिठी मारली. लहान मुलाला कडेवर घ्यावे तसे त्यांनी उद्धवाला उचलले आणि भगवंत नाचू लागले. रुक्मिणी, ही क्रिया सर्वच बोलून गेली, सांगून गेली व सर्व समजून गेली. सागर शांत झाला. पाणी समपातळीत आले. बोलणे, सांगणे उरले नाही आणि ऐकणे व समजणेही राहिले नाही. सांगणाऱ्याची व ऐकणाऱ्याची तृप्ती झाली. भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा, मी आता निजधामाला जाणार आहे. तू आता बद्रिकाश्रमाला जा. तेथे माझ्या उपदेशाप्रमाणे वाग. मग तू मलाच येऊन मिळशील. भगवंतांचे शब्द ऐकले आणि उद्धव गलबलून गेला. त्याच्या डोळ्यातील पाण्याला खळ पडेना. भगवंतांचे पाय धरून उद्धव म्हणाला, भगवंता, तुम्ही मला बरोबर घेऊन जा. तुमच्या विना मला जगता येणार नाही. भगवंता, आपण मजवर कृपा करा. भगवंत म्हणाले, उद्धवा, अरे हे काय? आतापर्यंत तुला जे सांगितले ते लक्षात आले ना? मग आणि सांगितले तसा वाग. जा, मी तुझ्याजवळ आहे हे तू विसरू नकोस. आणि रुक्मिणी, उद्धव बद्रिकाश्रमाला चालू लागला. कृष्ण कृष्ण या नामाचा जप अखंडपणे करीत उद्धव चालत होता. इकडे भगवान श्रीकृष्ण पूर्वयोजनेप्रमाणे निजधामाला निघाले आणि ही वार्ता उद्धवाच्या कानावर आली. पण निजानंदामध्ये मग्न झालेल्या उद्धवाला त्याचे काहीच वाटले नाही. देशकाल यांनी निर्देश असलेले भगवंताचे शरीर जरी नाहीसे झालेले असले तरी उद्धवाच्या हृदयात भगवंतांचा वास कायमचाच होता. त्या सहवासाचा आनंद उद्धव घेत होता. रुक्मिणी, उद्धव जीवनमुक्त दशा भोगीत होता. त्याचे देहभान हरपलेले होते. धन्य तो उद्धव. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. तो तिला भावसमाधी लागल्याचे विठ्ठलपंतांच्या लक्षात आले. ते बोलण्याचे थांबले व रुक्मिणीचे मुखकमल निरखू लागले. रुक्मिणीच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज पसरलेले आहे याची जाणीव विठ्ठलपंतांना झाली आणि त्यांना भगवंतांचा आशीर्वाद आठवला. रुक्मिणीला भगवंतांचे हे ज्ञानरूप ऐकण्याची इच्छा का झाली ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. विठ्ठलपंत स्वतःला धन्य समजू लागले. परमेश्वराचे अवतरण हे असे प्रथमपासून आपणाला पाहावयास मिळत आहे याबद्दल त्यांना आनंद झाला. आज विठ्ठलपंत नेहमीप्रमाणे उठले. निवृत्ती मात्र झोपलेलाच होता. शेजारी रुक्मिणी नुसती पडून होती. तिचे
या कुशीवरून त्या कुशीवर होणे चालू होते. विठ्ठलपंतांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज श्रावण वद्य अष्टमी आहे, म्हणजे श्रीकृष्णाष्टमी. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले व विचारले, रुक्मिणी, झोप लागली नाही का गं? रुक्मिणी म्हणाली, लागते. अधूनमधून तुम्ही वर्णन केलेल्या परमेश्वराचे रूप आठवू लागले की ग्लानी येते, तेवढीच. विठ्ठलपंत म्हणाले, बरं, मी पटकन इंद्रायणीवर स्नान करून येतो. निवृत्ती उठला की मला जाता येणार नाही. रुक्मिणी म्हणाली, लवकर जा. स्नान उरकून विठ्ठलपंत पूर्वेकडे पाहतात तो त्यांना ढगांचे आवरण थोडे दूर झालेले आहे असे दिसून आले. ढगांच्या झरोक्यातून सूर्याचे आगमन सुचवणारी उषा उदयाचली येत होती. बरेच दिवसात या पाऊस काळामध्ये अशी संधी मिळाली नव्हती. विठ्ठलपंतांनी हात जोडले व उषादेवीचे स्तवन केले. त्यांनी ऋग्वेदातील एक ऋचा म्हटली, कर्त्या भक्तगणा स्तुती तव करी कल्याण देवी उषे, देई ज्ञान मना निजस्वरूपचे, मुक्तीस नेई उषे. येवो ज्ञानघनास सूर्य वरुणा घेऊन देवी उषे, स्वर्गीचे पुरविल देव अमुचे इच्छा मनीची उषे. या अर्थाची ऋचा एकदम कशी काय आठवली याचा विठ्ठलपंत विचार करू लागले. ज्ञान, आत्मज्ञान ही खरी जीवनाची परिपूर्तता आहे असे असून आपल्या जीवनाचा ओघ असा कसा वळला याचा ते विचार करू लागले. ही तर परमेश्वराचीच इच्छा आहे. भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे ज्ञान विज्ञानासहित प्राप्त करून घ्यावयाचे होते. परमेश्वराच्या कार्याचा, धर्माचा प्रसार करावयाचा होता आणि मग जमलं तर संसार करावयाचा होता. पण घडले मात्र आधी संसार, मग ज्ञान, ज्ञानासाठी संन्यास व पुन्हा संसार. या उलट्या क्रमाने घडलेले जीवन परमेश्वराचीच इच्छा आहे असे दिसते. नाहीतर संन्यासानंतर पुन्हा संसारात पडण्याची माझी इच्छा तरी कोठे होती. पण परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे चालते? असो, जे घडते ते पाहावयाचे हेच आपल्या हातात आहे असे म्हणून विठ्ठलपंतांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना सूर्यबिंबाचा क्षितिजाला स्पर्श झालेला दिसला. त्यांनी उत्साहाने ऋग्वेदातील सवित्र सुक्ताची खालील अर्थाची एक ऋचा म्हटली, क्षेपाचा पदधीर गंभीर असा चाले नभी अंजभा, त्याचा मार्ग कधीन जो परतीचा जातो पथी अंजभा, त्यांचा अंशु सुपर्ण पादपसमा हो व्यापेक्षिती अंजभा, होते गुंगमती न जाणू शकतो व्याप्ती झला अंजभा. असे म्हणून विठ्ठलपंतांनी नमस्कार केला व थोड्या वेळाने झोपडीत आले. संध्याकाळपासूनच पावसाची झड चालू होती. वाऱ्याचा सुसाट शब्द भयंकर आवाज करीत होता. झोपडीचे वासे मोठ्या हिमतीने वाऱ्याला तोंड देत होते. गवताच्या कुडाच्या भिंती वाऱ्याला थोपवून रुक्मिणीला सोसेल असाच वारा गाळून पाठवत होत्या. रुक्मिणी घोंगडीवर पडली होती. दुपारपासून तळमळणारी रुक्मिणी मात्र रात्र अंधारून आली तरी मोकळी होत नव्हती. गौरीच्या आईची सारखी गावातून ये जा चालू होती. विठ्ठलपंत म्हणाले, गौरीची आई, तुम्ही आता अंधाराच्या जाऊ नका. पाऊस जोरात चालू आहे. शिवाय रुक्मिणीची वेळ सांगून येईल अशी नाही. तेव्हा तुम्ही आता इथेच थांबा. गौरीची आई म्हणाली, पण गौरी पोर घरी एकली हाय, तिच्याकडे लक्ष लागतंय ना घडी घडी. विठ्ठलपंत म्हणाले, मग तुम्ही असं करा, निवृत्तीला सांभाळा, मी गौरीला घेऊन येतो, दाराला दगड लावतो, मग तर झालं. गौरीची आई म्हणाली, हां, ये ठीक होईल. विठ्ठलपंत गौरीला घेऊन आले. आता निवृत्ती गौरीकडे गेला. रुक्मिणी तळमळत होती, पण इतरांना बघण्या वाचून काहीच करता येत नव्हते. मध्यरात्रीचा समय आला. वाऱ्याने गारठा वाढू लागला होता. म्हणून विठ्ठलपंतांनी चूल पेटवून शेकोटी तयार केली व जाळ वाया जाऊ नये म्हणून त्यावर पाणी तापायला ठेवले. गौरीची आई रुक्मिणीजवळ बसून होती. ढगांचा प्रचंड गडगडाट झाला आणि सर्वांच्या कांठळ्या बसल्या. विजेचा लोळ एवढा मोठा प्रकाश टाकून गेला की झोपडी पार उजळून गेली. ढगाच्या गडगडाटाने रुक्मिणी दचकली आणि तिला एकदम ग्लानी आली. विजेच्या लोळाने सर्वांचे डोळे दिपून गेले आणि डोळ्यांपुढे अंधारी आली. रुक्मिणीने डोळे बंद करून घेतले तरीही त्या बंद डोळ्यापुढील प्रकाशात रुक्मिणीसमोर श्रीकृष्णाची बालमूर्ती उभी राहिली. ती मूर्ती रुक्मिणीकडे पाहून हसत होती. त्या मूर्तीचे ओठ हलले आणि रुक्मिणीला शब्द ऐकू आले, रुक्मिणी, झाला ना माझा आशीर्वाद खरा? पहा, मी चालू तुझ्या पोटी. उठ, ते रूप आता तुझ्या पुढ्यात आहे. आणि प्रकाश लोपला. झोपडीत अंधार पडला. रुक्मिणीची ग्लानी गेली. तिला कळले की तिचे पोट रिकामे झालेले आहे. तिने गौरीच्या आईकडे पाहिले. गौरीच्या आईनेही डोळे मिटून घेतलेले होते व ती सुद्धा बेसावधच होती. रुक्मिणीने त्यांना हाक मारली. गौरीची आई दचकून जागी झाली आणि पाहते तो रुक्मिणी बाळंत झालेली आहे. तिने बाळाला उचलले व पडद्याच्या आडोशातूनच विठ्ठलपंतांना आवाज दिला व सांगितले, दादा, मुलगा झाला. आणि विठ्ठलपंतांनी समाधानाने एक दीर्घ श्वास टाकला. त्यांनी निवृत्तीला जवळ घेतले व गौरी आईच्या मदतीला आत गेली.
विठ्ठलपंतांनी डोळे मिटले व ते भगवंतांचे ध्यान करू लागले. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर भगवंतांचे साजिरे गोचिरे रूप समोर उभे राहिले आणि ते म्हणजे महाप्रलयकाळी मार्कंडेय मुनींना पिंपळाच्या पानावर झोपलेले व पाण्यावर तरंगणारे रूप दिसलेले. गोल चेहरा, तरतरीत नाक, कुरळे केस, 3 बोट रुंद कपाळ, गुबरे गाल, डोळे झाकलेले असले तरी त्या काळ्या भोर पापड्यांच्या खाली असलेल्या त्या बोलक्या बुबळांची कल्पना येते. कमानदार भुवया, छोटी जीवणी, गोल हनवटी, वळलेल्या मुठी, छोटी छोटी बोटे असे सुरेख रूप विठ्ठलपंत निरखित होते आणि तेच रूप प्रत्यक्ष त्यांच्यासमोर आले. जेव्हा त्यांना गौरीच्या आईने हाक मारून दुपट्यात गुंडाळलेले बाळ त्यांच्यासमोर धरले तेव्हा विठ्ठलपंतांनी ते बाळ हातात घेऊन हृदयाशी धरले व मनोमन त्याला वंदन केले. बाळ पुन्हा गौरीच्या आईच्या हातात दिले गेले व ते पडद्याआड गेले. बाळ नजरेआड गेले असले तरी विठ्ठलपंतांच्या ज्ञानचक्षूंसमोर तसेच होते. संन्याशाची झाली तरी मुले ती मुलीच. इतरी जनांना मूल झाल्यावर जो आनंद होतो तो विठ्ठलपंत रुक्मिणीलाही झाला होता. निवृत्ती पहिला मुलगा होता. संन्यासातून गृहस्थाश्रमात येण्याची एक चूक केली होती आणि आता मुले होऊ दिली ही दुसरी चूक झाली असे विठ्ठलपंत व रुक्मिणीला वाटत होते. देवाचे अंश आपल्या पोटी येणार आहेत हे जरी खरे असले तरी समाजाला त्याचे काय आणि समाज थोडाच या गोष्टीवर विश्वास ठेवणार. आधीच टिंगल होते त्यातून या ईश्वरी अंशाचा विषयाने समाजाच्या टवाळीला आणखी एक विषय मिळाला असता म्हणून दोघेही गप्पच होते. तसे त्यांनी सिद्धोपंत व उमाबाईंनाही सांगितल्यामुळे तेही दोघे मूग गिळून होते. यासाठीच निवृत्तीचा नामकरण विधी अगदी घरातल्या घरात गुपचूप उरकला गेला. पण गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विठ्ठलपंत रुक्मिणीचे मन तसे शांत झाले होते. शिवाय नाविन्याने भेडसावणाऱ्या संसारातील समस्या आता बऱ्याच बोथट झालेल्या होत्या. ब्राह्मणे तर समाजाशी सलोख्याच्या, प्रेमळपणाच्या, अडीअडचणीला मदत करण्याच्या विठ्ठलपंतांच्या असलेल्या धोरणाने त्यांचे जीवन खूपच सुसह्य झाले होते. दुसऱ्या बाळाच्या नामकरणाचा विचार घरात सुरू झाला. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, बाळाचे नाव काय असावे असे तुला वाटते? रुक्मिणी म्हणाली, मला वाटते श्रीकृष्णाचेच एखादे नाव याला ठेवावे. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, आपल्या मोठ्याचे नाव निवृत्ती आहे. निवृत्ती हे वृत्ती लक्षणार्थ नाव आहे. तसेच एखादे लक्षणार्थ नाव आपल्या या बाळालाही ठेवूया का? तुला आवडेल का तसे नाव? रुक्मिणी म्हणाली, मला बाई काही समजत नाही त्यातलं. तुम्ही विचार करून ठेवाल ते चांगलेच असेल. विठ्ठलपंत म्हणाले, आठवतंय तुला? आपल्याला झालेल्या दृष्टांताप्रमाणे हे रूप भगवान विष्णूचे, श्रीकृष्णाचे आहे. शिवाय तुलाही परमेश्वराचे स्वरूप ऐकण्याची इच्छा झाली. ज्या स्वरूपात भगवंतांनी उद्धवाला जीवनमुक्त दशेचे ज्ञान दिले, परमेश्वराचे स्वरूपही ज्ञानरूपच, म्हणजे खरे तर ज्ञान तेच देव असेच आहे असे मला वाटते. असा विचार करता आपल्या या बाळाचे नाव ज्ञानदेव ठेवावे असे मला वाटते. तुला आवडले? रुक्मिणी म्हणाली, खरेच फारच सुरेख नाव आहे. ज्ञानरूप म्हणून ज्ञानदेव. गौरी 10व्या दिवसापासूनच बाळाच्या बारशाच्या तयारीला लागली होती. गावातील विठ्ठलपंतांना मांडणारी काही माणसे होती. रुक्मिणीचे आईवडील सिद्धोपंत, उमाबाई होते. सर्वांनी उत्तम तयारी केली. फुलांच्या माळा बाळाच्या पाळण्याला सोडण्यात आल्या. बाळाच्या गळ्यात, हातात, पायात फुलांचे गजरे बांधण्यात आले. सर्व सजावट फुलांचीच होती. बारसे थाटात झाले. सिद्धोपंत, उमाबाईंनी साखर वाटली. बाळाच्या कानात ज्ञानदेव नाव कुर्र केले. ज्ञानदेव नावाने लोकांनी साखर खाल्ली. आनंदी आनंद झाला. नाव ठेवण्याच्या वेळी गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणताना बाळ हसत होता. तेव्हा सर्वांना आनंदाने हसू आले. आनंदी आनंद झाला. निवृत्तीला बाळ खूपच आवडले. चंद्रकलेप्रमाणे बाळ वाढत होते. कशाची कमतरता भासत नव्हती. फक्त ब्राह्मणांची हेटाळणी वाढली होती. संन्यासी संसारी झाला होता व त्याला एक नव्हे तर 2 मुले झाली होती. एकाचे नाव निवृत्ती तर दुसऱ्याचे म्हणे ज्ञानदेव. गावातील ब्राह्मणांचा हा अगदी चवीचा विषय झाला होता. लांबून विठ्ठलपंत दिसले की ब्राह्मणांच्या तोंडाला पाणी सुटे. ओठाबाहेर जाणारी लाळ आवरत ते विठ्ठलपंतांना 2-4 शब्द सुनावल्याशिवाय राहत नसत. विठ्ठलपंत त्यावर काही बोलले तर म्हणायचे, पहा कसा तोंड वर करून लाजऱ्यासारखा बोलतोय, आणि खाली मान घालून गेले तर म्हणत, पहा कसे कोडगे झालेले आहेत. काही खंत आहे का स्वतःच्या कृत्याची? काशीचे पैठणचे पंडित म्हणे ही दोन्ही प्रकारची बोलणे ऐकून विठ्ठलपंतांनी ठरवले की बोलायचे नाही हेच चांगले. ते लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात. रस्त्याने जाताना पाठ केलेल्या ऋचा, श्लोक, स्तोत्रे यापैकी काहीतरी म्हणत राहावे अशा पद्धतीने त्यांची वागण्याची पद्धत ठेवली. गौरीला तर आता खूपच आनंद झाला होता.
निवृत्तीबरोबर आता ती ज्ञानदेवालाही सांभाळत होती. ज्ञानदेवाची बोटे, नाक, डोळे, भुवया, केस, पाय, पाऊले, मांड्या हे सर्व अवयव ती निरखीत बसे. तिला वाटे किती सुरेख आकार आहेत. गौरी म्हणाली, अक्का, बाळाचं हे हात, पाय, बोटे, नाक, समद किती छान वाटतंय हो. किती मऊ मऊ आहे ती नवं. रुक्मिणी कौतुकाने तिच्याकडे पाहत उत्तर देई, अगं गौरी, लहान मुलांचे अंग, सर्व अवयव असेच मऊ मऊ असतात. आणि मग गौरी ज्ञानदेवाचा हात हातात घेऊन त्यावर हळूवार हात फिरवी. विठ्ठलपंत निवृत्तीला घेऊन बसत तेव्हा निवृत्ती दिसेल त्या वस्तूकडे बोट दाखवी. असा उच्चार करून तो विठ्ठलपंतांकडे पाही. याचा अर्थ ते काय आहे. मग विठ्ठलपंत त्या वस्तूचे नाव सांगत. ते ऐकले की निवृत्तीचे बोट दुसऱ्या वस्तूकडे जाई व पुन्हा तोच प्रश्न. असे सारखे चालू असावयाचे. जे नवं निवृत्तीला समजले असेल त्याकडे पाहून निवृत्ती बोट दाखवी व विठ्ठलपंतांकडे पाहून हसे. म्हणजे ते काय आहे ते मला समजले. मग विठ्ठलपंत म्हणत, हो, ती चिमणी आहे. असे म्हटल्यावर निवृत्ती टाळ्या वाजवी. यावरून विठ्ठलपंतांच्या लक्षात आले की निवृत्तीला कोणतीही वस्तू एकदा सांगितली की पुन्हा सांगावी लागत नाही. ती त्याला समजलेली असते, फक्त बोलता येत नाही. निवृत्तीची कुशाग्र बुद्धी लक्षात आल्यामुळे विठ्ठलपंतांना निवृत्तीच्या तोंडून शब्द निघण्याविषयी फारच उत्सुकता वाटू लागली. म्हणून ते त्याला ओंकार शिकवू लागले. आणि काय आश्चर्य, वसंतात कोकिळेला कंठ फुटावा तसा एकदा निवृत्तीच्या तोंडून ओंकार बाहेर पडला. विठ्ठलपंतांना तो स्वर ऐकून खूपच आनंद झाला. विठ्ठलपंतांनी मुलांशी बोलताना कधीच बोबड्या शब्दाचा आश्रय घेतला नाही. ते नेहमी स्पष्ट उच्चार करूनच शिकवत असत. पण बाळाच्या जिभेला वळण नसल्याने स्वाभाविक जे काही बोबडे उच्चार येत तेवढेच. आता विठ्ठलपंतांना निवृत्तीला शिकवण्याचा खूप उत्साह आला. पण त्यांनी निवृत्तीचे वय कधीच दृष्टीआड होऊ दिली नाही. तरी त्यांना कल्पना आली की सर्वसामान्यांपेक्षा निवृत्तीचा शिकण्याचा वेग मात्र जास्त आहे. धन्यवाद.